नमस्कार मित्रांनो, चांगल्या लोकांसोबत वाईट का होतं? तुम्हाला ते सगळं काही मिळतं जे मिळवण्याची तुमची इच्छा आहे. भगवद्गीतेमध्ये सांगितलं आहे की जो जो माणूस दुसऱ्यांना दुःख त्रास देतो, दुसऱ्यांबरोबर कटकारस्थान करतो, त्या व्यक्तीचा शेवट खूप वाईट असतो. आपल्यामध्ये काहीही कमतरता असेल तर ती फक्त आपणच दूर करू शकतो, दुसरं कोणीही नाही. बाकी सगळे तरी या गोष्टीचा फक्त फायदा उचलतात. आपलीच लोक आपल्याला एकटे पाडतात. त्यावेळेस कळतच नाही की आपण वाईट आहोत की आपलं नशीब. आणि एक गोष्ट तर नक्की आहे, ज्यांचं मन चांगलं असतं बऱ्याच वेळा त्याचंच नशीब खराब असतं. आयुष्यामध्ये जेव्हा कधी तुम्ही थकाल त्यावेळेस कोणालाही या गोष्टीची जाणीव होऊ देऊ नका, कारण लोक तुटलेल्या घराच्या विटासुद्धा घेऊन जातात. तुमची उदासीनता प्रत्येकजण समजून घेणार नाही, कारण आपण कोणालाही भेटतो तेव्हा प्रथम आपण हसतो. माणसाचं नशीब कितीही चांगलं असलं तरीही त्याच्या काहीतरी अपेक्षा ह्या अपूर्ण राहतातच. त्यामुळे जे मनामध्ये येईल ते करा, कारण हे आयुष्य परत मिळत नाही. खरं बोलणं तर दूरच राहिलं, आजकाल लोक खरं ऐकूनसुद्धा पसंत करत नाहीत. तुमच्या आयुष्याचा एक नियम असाही बनवा की जो सोडून जाईल त्याला विसरून जा. आयुष्याचा हा सुद्धा एक नियम आहे की एक दिवस तो सुद्धा रडेल जो दुसऱ्यांना रडवतो. तुम्हाला काही वाटायचं असेल तर हसू वाटा, अश्रू तर सगळ्यांच्या जवळ आहेत. मित्रांनो, प्रत्येकाने आयुष्य दोन पद्धतीने जगलं पाहिजे असं मला वाटतं. एक तर जे मिळालेलं आहे त्याला पसंत करायला शिका, आणि दुसरं जे पसंत आहे ते मिळवायला शिका. काही लोक बाहेरून जेवढी सुंदर असतात तेवढीच त्यातून विषारी देखील असतात. त्यामुळे अशा लोकांपासून सावध राहा. दुर्योधनाने पांडवांना आयुष्यभर दुःख दिले, त्रास दिला, त्यांच्याबरोबर नेहमी कपट केलं आणि प्रत्येक वेळी त्यांना धोकाच दिला. कधीही प्रामाणिकपणे वागला नाही, आणि त्याचा असा परिणाम झाला की दुर्योधनाच्या प्रत्येक दलामधील मोठा योद्धा हा कपट करूनच मारला गेला. त्यामुळे जो जसा कर्म करेल त्याला तसंच फळ मिळतं. म्हणजेच दुर्योधनाने जसं कर्म केलं तसं त्याला त्याचं फळ मिळालं. पूर्ण आयुष्य त्याने दुसऱ्यांना दुःख दिलं, त्यांच्याबरोबर कटस्थारानं केले, आणि शेवटी त्याचा मृत्यूसुद्धा कटस्थारणानेच झाला. मित्रांनो, त्यामुळे श्रीकृष्ण म्हणतात की जर एखादी व्यक्ती दुसऱ्याला दुःख देऊन, त्रास देऊन स्वतःला जास्त चलाख समजत असेल आणि दुसऱ्याला मूर्ख बनवत असेल तर लक्षात ठेवा, एक दिवस त्याच्याही आयुष्यामध्ये असं कोणीतरी येईल जे त्यालासुद्धा धोका देऊन जाईल. कारण कर्म ही एक अशी गोष्ट आहे जी सगळ्यांचे चेहरे बरोबर लक्षात ठेवते, आणि जो जसे कर्म करतो त्याला तसं फळ मिळतं. मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तुमचा आनंद, तुमची खुशी, तुमचं दुःख कोणालाही सांगितलं नाही पाहिजे. कारण जगामध्ये अशी काही लोक आहेत जे तुमच्या आनंदालासुद्धा नजर लावतात आणि तुमच्या दुःखामध्ये तुमच्यावर हसतात. या जगामध्ये तुमच्या आनंदामुळे दुसरं कोणीही आनंदी होऊ शकत नाही. उलट लोक तुमच्यावर जास्त जळतात. त्यामुळं आपलं प्रत्येक दुःख, प्रत्येक सुख, प्रत्येक अडचण लोकांना दाखवणं गरजेचं नसतं. कारण लोक तर तयारीतच बसलेले असतात की दुःखी माणसाला आणखीन दुःख कसं देता येईल आणि सुखी माणसाला अजून कसं त्रास देता येईल यासाठी. मित्रांनो, आयुष्यामध्ये तुमच्यावर कोणीतरी संकट येईल, दुःख येईल, कोणीतरी अडचण आली तर कधीही हिंमत हारू नका. फक्त थोडी वाट पहा, थोडी स्वतःमध्ये सहनशीलता ठेवा. जो माणूस अशा अडचणीच्या वेळेमध्ये स्वतःला सांभाळून डोकं शांत ठेवून चालतो तो संकटांना सहजपणे पार करू शकतो, हे नेहमी लक्षात ठेवा. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. धन्यवाद.